राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन एफआयआर करायचा प्रयत्न केला। रोहित पवारांना न्याय, अजित पवारांना न्याय हा काँग्रेस पक्षाने दिला, जेव्हा कर्नाटक सरकारने, जिथे काँग्रेसची सत्ता आहे, त्यांनी एफआयआर केला। कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलं। मी जाहीरपणे राहुल गांधींचे आभार मानतो। काँग्रेसनी एका शर्तीवर कॅन्डिडेट मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे की अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये एफआयआर जर बारामतीमध्ये किंवा महाराष्ट्रात नोंदवला जाईल तर आणि तरच काँग्रेसचा कॅन्डिडेट आपला अर्ज मागे घेईल असं एक गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे। तो माझा मित्र पक्ष आहे म्हणून मी हे म्हणत नाहीये, पण एक आहे की रोहितनी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन एफआयआर करायचा प्रयत्न केला। अनेक राज्यांपर्यंत तो गेला। त्याला काँग्रेसच्या सरकारनीच रोहितला साथ दिली आणि अजितदादाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कोणीही एफआयआर करायला तयार नव्हतं। रोहित सगळ्यांच्याकडे जाऊन आला, सगळ्या सत्ताधाऱ्यांकडे जाऊन आला, रोहितला कोणी न्याय दिला नाही। रोहित पवारांना न्याय, अजित पवारांना न्याय हा काँग्रेस पक्षाने दिला, जेव्हा कर्नाटक सरकारने, जिथे काँग्रेसची सत्ता आहे, त्यांनी एफआयआर केला। त्याच्यामुळे मी नुसतं सुप्रिया सुळे म्हणून आणि अजित पवारची बहीण म्हणून नाही, पण जे अजित पवार प्रेमी आहेत, दादाला न्याय द्यायचं पहिलं पाऊल हे कोणी केलं तर ते रोहितच्या पुढाकाराने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलं। मी जाहीरपणे राहुल गांधींचे आभार मानते, कारण रोहित राहुल गांधींकडे गेला आणि राहुल गांधींनी तेव्हा सांगितलं कुठलंच महाराष्ट्राचं सरकार घेत नसेल तर मी माझ्या सरकारांना सांगतो जिथे आपल्या विचाराचं सरकार आहे, आणि त्यांनी कर्नाटकाला फोन केला, तिथून मदत झाली। त्याच्यामुळे कर्नाटक सरकार, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आणि रोहित पवार या सगळ्यांनी एकत्र काम करून दादाला पहिला न्याय कोणी दिला तर तो ह्या सगळ्या टीमनी केला, हे आपल्याला मान्यच करावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच